जगणंच जर तुमचं चुकतंय की पूर्वी कसं एक 9 to 5 जॉब असायचा, घरी यायचं, मग फॅमिली लाईफ. सो आपण ही लक्झरी का समजतो खरं? पण असे निगेटिव्ह पण आउटकम्स आलेले आहेत का? प्रेग्नन्सी इज नॉट बाय चॉईस, इट इज बाय चान्स ऑल्सो. बिगेस्ट मिथ ऑफ आयुर्वेदा. की आयुर्वेदा स्लो ऍक्टिंग. आयुर्वेदाची लॉग बुक घेऊन बसणं हे महत्त्वाचं आहे. नमस्कार, मी मोनिका सुर्वे, आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर. आज आपल्यासोबत आपल्या पॉडकास्टमध्ये डॉक्टर अस्मिता इटकरकर आहेत. त्या वेदीफाय आयुर्वेदा याच्या संचालक आणि संस्थापक आहेत. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नॉन इन्व्हेसिव्ह थेअरी, त्याच्यानंतर बऱ्याचशा जीवनशैलींमुळे आपल्याला जे आजारपणं होतात त्याचा आपल्या लाईफस्टाईलवरती, आपल्या इन्स्केपवरती कसा परिणाम पडतो. आपल्यासोबत आहेत अस्मिता मॅम. नमस्कार. नमस्ते. आता 2026 आपण म्हणतोय आणि ग्लोबली आपण जेव्हा ऍक्टिव्हनेस बघतोय तेव्हा सगळ्यांचा कल हा पूर्ण आयुर्वेदाकडे चाललाय. जेनझीज जसं म्हणू शकतो की ते स्वतः अनालिसिस करतात प्रत्येक गोष्टीचे आणि अँटीबायोटिक्स अवॉइड करतात. मदत केली आपल्याला. वेल्थ क्रिएशन पासून कोविडने आपल्याला शिकवलं की हेल्थ इज इम्पॉर्टंट. हेल्थ क्रिएशन फार आता इम्पॉर्टंट. लोक अवेअर झाले आहेत. बिलकुल. मग तुम्हाला हा अवेअरनेस आता म्हणजे असं जाणवतो पेशंट्स कडून, म्हणजे अगोदरचे 100% पेशंट्स कोविडच्या आधी आणि नंतरच्या पेशंट्स मध्ये जाणवतो. आता आमच्याकडे म्हणजे थँक्स टू अगेन गुगल एव्हरीथिंग. सो लोक डायरेक्ट गुगल आउट करतात आणि आजकाल माझ्याकडे असेच येतात. म्हणजे गंमत सांगते, 15 वर्षाचा मुलगा, त्याच्या नाकाला काहीतरी चावलं याच्यामध्ये, म्हणजे तो गावी गेला होता स्विमिंग करताना. सो खूप भयानक अशा प्रकारचं तिथे स्वेलिंग झालं आणि असा वूंड झाला की ज्याला असे खूप होल्स होते. अँटीबायोटिक्स हे करून काही होईना. म्हणजे फायनल बरेच डॉक्टर केले त्यांनी, त्याला काहीच उपाय सापडला नाही. त्यांनी गुगल केलं, स्वतः शोधून काढलं की याच्यावरती लीच थेरपी आहे आयुर्वेदामध्ये. आणि तो माझ्याकडे येऊन म्हणाला की डॉक्टर तुम्ही रक्तमोक्षण करता का? आय वॉज शॉक्ड की 15 वर्षाचा मुलगा विचारतोय की तुम्ही लीच थेरपी किंवा रक्तमोक्षण करता का? म्हटलं करतो. आणि मग आम्ही त्याला केलं. आणखीन ती लीच असते ती अशुद्ध रक्त शोषून घेते. सो ज्या नॉन हिलिंग वुंड्स, गँग्रिनस वुंड्स किंवा कोणत्याही प्रकारच्या अशा लोकलाइज्ड गोष्टी जिथे रक्तदोष निर्माण झालाय, तिथे हिलिंगला खूप सुंदर मदत होते. So एवढा अवेअरनेस झालाय. आणि खूप लोक येतात की आम्हाला पंचकर्म करायचंय, फक्त त्याचा त्यांचा नोशन असतो की मला रविवारी सुट्टी आहे किंवा शनिवार रविवार सुट्टी आहे, मला पंचकर्म करून द्या. सो दॅट इज नॉट त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला त्यांना सांगावं लागतं की पंचकर्म म्हणजे काय आहे. बरोबर. आता जसं तुम्ही हा एक पॉझिटिव्ह नोट सांगितला की त्याने स्वतः अभ्यास केला की बाबा नेमकं झालं काय, पण असे निगेटिव्ह पण आउटकम्स आलेले आहेत का? काय होतं ना की आयुर्वेदाला घाबरत नाहीत लोक. म्हणजे ॲलोपॅथीची एकही गोळी बदलताना ते 10 वेळा विचार करतील, डॉक्टरकडे जातील. बरोबर. म्हणजे फार कमी वेळा असं होतं की तुम्ही डायरेक्ट तुमची औषधं घेताय आणि वर्षानुवर्ष खाताय. पण आयुर्वेदिक औषधं मात्र तुझा प्लॅटफॉर्म खरंच मी यासाठी वापरू इच्छिते की हे अवेअरनेस क्रिएट करायला की तुम्ही आयुर्वेदिक औषधं वर्षानुवर्ष विदाऊट प्रिस्क्रिप्शन, विदाऊट कन्सल्टेशन घेऊ नका. बरोबर. त्यांना सुद्धा साईड इफेक्ट्स असतात. बरोबर. कधी कधी मेडिकलमधनं डायरेक्ट काहीतरी आयुर्वेदिक गोळ्या किंवा पेपरमध्ये वाचून सुरू केल्या. बरोबर. फरक पडतो त्यांना. ठीक आहे, तुम्हाला मे बी त्याची रिक्वायरमेंट महिनाभर असेल, 10 दिवस असेल, तुम्ही लाईफ लॉंग त्या गोळ्या चालू ठेवता. बरोबर. मग कुठेतरी किडनी खराब होते कुठेतरी, आणि मग ते ब्लेम जातो की हा ह्याच्यात हेवी मेटल आहे. आम्ही शतकानुशतक 5000 वर्ष जुनी ही चिकित्सा पद्धती आहे. बरोबर. तर निश्चितच त्यांना कसे वापरायचे ते हेवी मेटल्स, किती वापरायचे, कोणाला वापरायचे, याचं काहीतरी मॉडरेशन असणार आहे. अगदी अगदी अगदी. म्हणजे मी पण इतक्यात पाहिलं आहे, तेलांचा उपभोग करतात म्हणजे प्रत्येक जण. तिळाचं तेल वापरूनच बघा आणि सगळेच एरंडेलचं तेल कुठून, म्हणजे नाकातून घ्या किंवा म्हणजे असं इंस्टाग्राम वरती पण आजकाल बरंच आहे की प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट चालते का? नाही चालत. मग तुम्हाला पण असं म्हणजे समजत असेल की बाबा, अनुभव येत असेल की ह्याने काहीतरी रील्सच पाठवतात की डॉक्टर रील बघून सांगा करू का. पण कसं असतं की आयुर्वेद पुरुषम वीक्ष. बरोबर. म्हणजे काय, इट बिलीव्स इन युनिकनेस. यू आर अ युनिक पर्सन.
तुमची फिंगरप्रिंट दुसऱ्याशी मॅच होते का? नाही. अजिबात तशीच तुमची बॉडी टाईप एक आहे, तुमची जी प्रकृती आहे ते कॉन्स्टिट्यूशन दुसऱ्या कोणाचंही नाही आहे. बरोबर. त्यामुळे सरसकटकडे आयुर्वेद नाहीच आहे. देर इज नो स्टँडर्डायझेशन प्रोसेस. बरोबर. तू वेगळी, मी वेगळी, तुझं काम वेगळं, माझं काम, तुझ्या गरजा वेगळ्या, माझ्या वेगळ्या, तुझी इटिंग स्टाईल वेगळी, माझी वेगळी, तुझं डायजेशन वेगळं, माझं वेगळं. सो ऑल दिस इज गोइंग टू क्रिएट अ डिफरन्स आणि वी हॅव टू डिझाईन आवर लाईफ्स अकॉर्डिंग टू युअर डाएट लाईफस्टाईल रिक्वायरमेंट्स. आता तुम्ही म्हणालात की जसं पाची बोटं एकसारखी नसतात, बरोबर. तसं प्रत्येक माणूस हा वेगळा असतो, बिलकुल. प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात. तर जेव्हा गर्भसंस्काराबद्दल आपण बोलतो, ज्याच्यामध्ये तुम्ही जे पोटातलं बाळ आहे त्याच्यावरती कसे संस्कार देऊन त्याचा एक पूर्ण बेस कसा क्रिएट करता येईल त्याच्या जन्माच्या आधीपासून, ह्याच्यावरती सुंदर ऑपॉर्च्युनिटी आहे खरं, जी थोडीशी अंडररेटेड आहे अजूनही. बरोबर. बाहेर आता थोडंसं त्याच्याबद्दल अवेअरनेस आउटसाईड कंट्रीजमध्ये व्हायला लागलाय. पण आय थिंक की हा ठेवा आहे आपल्याकडे. अथर्व वेदापासून या गोष्टींचे उल्लेख आहेत की तुम्हाला इच्छित संतती, इच्छित म्हणजे मुलगा मुलगी नाही, की मला एक समजा ब्रेव चाइल्ड हवं आहे, जे काय असेल, मुलगा असू दे मुलगी असू दे, शूर वीर धाडसी पराक्रमी असं पाहिजे. तुम्ही जे मागाल ते तुम्हाला सृष्टी देते. आता तुम्ही सिक्रेट पुस्तक वाचलं असेल, सो यू कॅन मॅनिफेस्ट. सो दिस इज ऑल अबाउट दॅट. हे आपल्याकडनं आलेलं पुन्हा रिटर्न आपल्याला येते. बरोबर. बाहेर हे सगळं सांगून ठेवलंय. ओके. तर तेव्हा त्यांनी कसं सांगितलंय की स्त्री आणि पुरुष जेव्हा एकत्र येतात गर्भधारणेसाठी, त्यावेळी जे काही फॉर्म होते ती त्या याची जिनोटाईप किंवा ती त्याची प्रकृती, बरोबर, कॉन्स्टिट्यूशन होतं. सो मग आधी जर तुम्ही काळजी घेतली, साधारण फार पण नाही, असं 2 किंवा 3 महिने आधी दोघांचं शोधन केलं, शरीर शोधन, प्रॉपर त्यांचं क्लिन्झिंग करून त्यांचा उत्तम शुक्र, उत्तम स्त्री शुक्र किंवा ज्याला आपण आर्तव म्हणतो, ओवब म्हणतो, ते चांगलं बनवलं, तर मग त्या ह्याच्यामध्ये आपण जसं इस्टेट देतो की नाही, बरोबर, आपण रोग पण देतोय, फक्त इस्टेट देत नाही. अगदी. सो तुला मला असणारे व्याधी सुद्धा जेनेटिकली आपण ट्रान्सफर करतोय. तर ह्याचा सुद्धा अभ्यास होता आयुर्वेदा, म्हणजे एवढ्या जुनं 5000 इयर्स बॅक दे न्यू अबाउट दिस थिंग्स, की तुमचे रोग ट्रान्सफर होऊ नये म्हणून ते बीज शोधन. काही डेफिसिट आहे, समजा पेरेंट्सना कोणाला अस्थमा आहे किंवा स्किन प्रॉब्लेम आहे, तो पुढे जाऊ नये, तर त्यासाठी आम्ही देऊ शकतो औषधं की ते ट्रान्समिट होऊ नये. बरोबर. तर मला असं म्हणायचं की बिफोर कन्सेप्शन तुम्ही आमच्याकडे या, 2-3 महिन्या आधी डिस्कस करा. एक सिटिंग होऊ दे, एक सेशन होऊ दे, त्याच्यात आपण डिस्कस करू, दोघांचे अनालिसिस होतील की मग काय पुढे नाही गेलं पाहिजे आणि काय प्रमोट केलं पाहिजे. आपण ठरवून तसं प्लॅन करून वी कॅन conceive. Why pregnancy is not by choice, why it is by chance always. है ना? बरोबर. आता IVF आणि बाकीच्या पद्धती आहेत ज्याच्यामध्ये मुलींना कन्सीव्ह करण्यामध्येच फार अवघडपणा येतो, की बाबा म्हणजे मेल फिमेलची लाईफस्टाईल आहे आजकाल फारच. तर ह्यामध्ये आपण मदत करू शकतो का? आता ना क्विक फिक्स लागतं लोकांना, तिथे आयुर्वेद खरंच मदत नाही करू शकत. अच्छा. म्हणजे फर्टिलिटी रेट खूप ड्रॉप होत चाललाय, इनफर्टिलिटीचा रेट खूप हाय होत चाललाय असं म्हणायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये क्विक फिक्स सोल्युशन खरंच नाही. वी नीड टू वर्क ऑन देअर डाएट अँड लाईफस्टाईल. बरोबर. सो तुम्ही जगणं जर तुमचं चुकतंय तर आम्हाला कधी कधी असे ऑप्शन्स पण द्यावे लागतात की नाही तुम्ही मग शिफ्ट ड्युटी चेंज करा किंवा तुमची शिफ्ट कमी करा. सो कुठेतरी तुम्हाला ते सिरियस काही निर्णय घ्यावे लागतात आयुष्याप्रती, की नाही ठीक आहे तुम्ही ऑफिसमध्ये असता, या काळामध्ये तुम्ही डाएट कसं ठेवा किंवा तिथे तुम्ही काय असे चेंजेस करू शकता त्यात. बरोबर. किंवा ऍटलीस्ट पंचकर्म शोधन करून की पूर्वीचा जो काही तुमचा टॉक्सिसिटी रेशो आहे तो डिटॉक्स करून घेतला. त्याच्यात आपण रिज्युविनेट पण करतो. पंचकर्म ही जी पद्धती आहे ती लोकांना डिटॉक्स थेरपी म्हणून माहिती आहे, पण इट इज नॉट लिमिटेड टू ओनली डिटॉक्स. त्याच्यामध्ये तुम्ही रिज्युविनेशन, फॉर्टिफिकेशन, म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर रसायन चिकित्सा आपण त्याला म्हणतो, की एखाद्या गोष्टीची आपूर्ती करून देणं, की ठीक आहे तू ॲनिमिक आहेस तर मग पंचकर्मानंतर मी तुला अशी औषधं दिली की तुझं कायमच ॲनेमिक असणं पण रिव्हर्स करू शकतो. तुम्ही तुमचं कम्प्लीट मेटाबॉलिझम रिव्हर्स करू शकता. रिसेट ज्याला आपण म्हणतो, बॉडी रिसेट बटन जे म्हणतो ना, दॅट इज पंचकर्म. आयुर्वेदा हे आजकाल जसं तुम्ही म्हणालात की स्पा मध्ये क्विक ऍक्शन्स, बाकीच्या सगळ्या गोष्टी अगदीच आज आता गेला तासाभरामध्ये तुम्ही डिटॉक्स करून बाहेर पडतात. पण हे असं नसतं. तुम्ही एक मेडिकल प्रॅक्टिशनर आहात, तुमच्याकडे सर्टिफिकेशन्स आहेत. सो बेसिकली जर कोणाला एका आयुर्वेदिक तज्ञाकडे जायचंय तर त्याच्याकडे काय सर्टिफिकेशन असणं गरजेचं आहे, जेव्हा त्याला हे कळेल की हा माणूस आपल्यासाठी बरोबर आहे, ऑथेंटिक आहे. बरोबर. गुड क्वेश्चन.
सो BMS ची डिग्री असणं की बॅचलर ऑफ आयुर्वेदा मेडिकल सायन्स, ओके. ज्याला आयुर्वेदाचार्य ही बेसिक तरी असली पाहिजे. बरं. विशारद ज्याला आपण वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये जसे MD मेडिसिन असतं, कार्डिओलॉजिस्ट असतं, तसंच आयुर्वेदामध्ये कायचिकित्सा असतं, विच इक्विव्हॅलंट टू मेडिसिन. ओके. सर्जरीला शालाक्य, शल्यतंत्र, शालाक्य इज फॉर ऑफ्थॅल्म, ENT वगैरे अशा सगळ्या याच्यामध्ये आमची सुद्धा Specialization. तिथे विशारद हा शब्द आहे. ओके. बरोबर. पण मग त्यांना काय असतं, ते ऑथेंटिक नॉलेज असतं. हो. जवळजवळ हा 1.5 वर्षाचे 5.5 वर्षांचा कोर्स आहे. प्लस MD असेल तर पुढे 2-2.5 वर्ष, 3 वर्ष. त्यामुळे मग इट्स अ ह्यूज कोर्स. सो त्यांना तेवढं नॉलेज आहे की ते तुम्हाला योग्य पद्धतीने पंचकर्म म्हणा किंवा बाकी थेरपीज देऊ शकतात. पंचकर्मामध्ये सुद्धा MD करता येतं. करेक्ट. एका घरामध्ये अशा काय बेसिक गोष्टी आहेत ज्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे? सो तुम्ही मला काही पॉइंट सांगू शकाल की ज्याच्यामध्ये रेसिडेन्समध्ये कुठल्या अशा सवयी असू शकतात की बदल आपण घडवू शकतो की पुढे जाऊन त्याचा त्रास होऊ नये? आयुर्वेदा मुळातच हेच सगळं सांगतो जे तू म्हणालीस की आम्ही एकेका व्यक्तीसाठी स्पेस डिझाईन करतो, तर तसं आम्ही त्यांचं लाईफ डिझाईन करतो. लाईफ इन द सेन्स डाएट अँड लाईफस्टाईल. बरोबर. सो याच्या जोडीला जर तुम्ही तशा पद्धतीचं त्यांना स्पेस डिझायनिंग करून देऊ शकला, फॉर एक्झाम्पल घरामध्ये जी आपली ह्याची रूम असायची पूर्वी, पूजा एक वेगळी रूम असायची. हो, पूजा. त्यांचा त्याच्या मागचा पर्स्पेक्टिव्ह असा होता की ते जे पूजा घर तिथे आपण कायम स्वच्छ जातो, आंघोळ करून जातो, चप्पल न घालता जातो, एक चांगल्या पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन जातो. तर पूर्वी असं होतं की समजा कोणी आजारी आहे घरी, बाळ आहे, सो तेव्हा त्याला तिथे घेऊन बसलं जायचं. सो इट्स ॲज गुड ॲज कीपिंग द चाइल्ड इन अ असेप्टिक रूम. सो अशी एक जागा घरात असावी प्रत्येकाच्या, जिथे तुम्ही काही पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करता, विच इज नॉट अडल्ट्रेटेड इन द डेली ड्रामा. किचन्स युजली असे त्यांचे हाईट्स जी आहे ती, जर आय एम नॉट शुअर की हे प्रत्येक फॅमिलीसाठी करता येईल का, बट इफ समबडी इज डिझायनिंग देअर होम, तर त्या स्त्रीची उंची किती आहे, तिचे काय एलिमेंट्स आहेत साधारण, तिला आहे का असं काही गुडघेदुखी, व्हेरिकोज वेन, तर त्यानुसार तिला तसा प्लॅटफॉर्म देणं, तिच्या हाईटनुसार तिथे एखादं छोटंसं स्टूल का नसतं देवच जाणे किचन मध्ये, कुठेच नसतं बसायची जागा. नाही, आम्ही सजेस्ट करतो बऱ्याच जणांना. ओके. जसं तुम्ही म्हणालात की हाईटनुसार आपण गोष्टी बनवायला हव्या. सो इनिशिएट तर करतो, पण प्रत्येकाच्या बजेटनुसार असतं की त्यांना काही हवं नको, पण आपण सजेस्ट करू शकतो. बजेटपेक्षा मला असं वाटतं ना, इथे विचारच नाही केला जात. म्हणजे मी बऱ्याच बायकांचं बघते ज्या इंडियन लेडीज आहेत, त्यांचं असं असतं की उभ्या नाहीत सगळं, म्हणजे ती भाजी तिथे तेल तापत ठेवलंय तोपर्यंत पटापट लसूण सोलला ठेचला, तुम्ही बसा, तुम्ही आधी लसूण सोलून ठेवा, है ना. म्हणजे इट इज बॅड इन बोथ द सेन्स. उभं राहणंही वाढतं. सेकंडली जेव्हा तुम्ही तेल तापत ठेवता, तेलाचं जे फॅटी ऍसिडची चेन आहे ती ब्रेकडाऊन होऊन ते तेल घट्ट होते. हे सुद्धा बायकांना माहित नसतं की आपण जे म्हणतो की नाही 5 मिनिटात होऊन जाईल, तो ते बंद करा गॅस, सगळ्या फोडणीची तयारी करून ठेवा, सगळं हाताशी ठेवा आणि मग मिनिमम तेल तापवा. कारण तुम्ही घरात हाय कोलेस्ट्रॉलची, आणि मग ते म्हणतात आम्ही काहीच खात नाही बाहेरचं आणि कसं कोलेस्ट्रॉल वाढतं, तुम्हीच बनवताय ट्रान्स फॅट, घरच्या घरी बनवताय. सवयी, हा, ही जी सवय आहे काढून टाकली पाहिजे. बरोबर. झोपण्यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल? की मॅट्रेस असावं गरजेचं आहे ते, का तुम्ही सजेस्ट कराल की खाली झोपणं हे जास्त चांगलं आहे, किंवा स्टिफ मॅट्रेस असणं, हार्ड मॅट्रेस आपण म्हणू शकतो. सुद्धा खाली झोपणं चांगलंच आहे, कारण तुमचा जो पाठीचा मणका आहे ना, तर तो दिवसभर तुम्ही इरेक्ट पोझिशनला आपण नाहीये खरं तर डेव्हलप. म्हणजे आपण पूर्वीचा आपला जर उत्क्रांती बघितली तर आपण 4 पायांवर होतो, देन वी बिकेम इरेक्ट. करेक्ट. सो तो खूप वेळ असा ताट ठेवण्याचं हे नाहीये, त्याला फारसा सपोर्ट नाहीये. तुमचे जे पोटाचे स्नायू आहेत ते तुमच्या पाठीच्या मणक्याला सपोर्ट करतात. बरोबर. ठीक आहे. तर त्याला जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा लेफ्ट लॅटरल पोझिशन, शक्यतो हार्ड मॅट्रेस. आणखीन अशा याच्यामध्ये जेव्हा तुम्ही ताणता ते, तिथे दिवसभराचं जे माझं स्ट्रेटनिंग ऑफ स्पाईन झालेलं असतं त्याला ब्रीदिंग स्पेस मिळते. बरोबर. सो या दृष्टीने जर मॅट्रेस डिझाईन करता आलं, आणि झोपेसाठी म्हणशील तर अशी रूम जिथे तुम्ही डिजिटल डिटॉक्स करू शकाल, अशी रूम घरात बनवणं. थोडेसे बुक्स असू दे, थोडंसं लाईट म्युझिक असू दे, छोटा मंद दिवा असू दे. सो संध्याकाळी 7 नंतर 8 नंतर की त्या स्पेसमध्ये तुम्ही राहा, बरोबर, डिम लाईट्समध्ये, जो शांत कोपरा असेल घराचा. म्हणजे तुम्ही तुमच्या मेंदूला एक असं सिग्नल देताय की आता मला झोपेची गरज आहे किंवा विश्रांतीची गरज आहे. आपण काय करतो, भगभगीत सगळ्या लाईट्स, टीव्ही, अगदी त्यात मोबाईल, हे सगळं चालू आहे. त्यामुळे यू सेंड युअर ब्रेन व्हायब्रेशन सिग्नल्स, सेरोटोनिन, की अवेक, स्टे अवेक.
बरोबर. आणि मग लोकांना झोप नाही लागत आहे आता. हो, तुम्ही ऐकलं हो, असेल हो. की खूप लोकांची कंप्लेंट आहे की मला रात्री झोपच झोपच नाही नाही लागत. लागत. सो ह्या गोष्टी जर घर डिझाईन करताना करता आल्या की मग तिथे तो कोपरा असाच पाहिजे बरोबर. की जिथे गेलं की आ हा हा अशी फिलिंग आली पाहिजे की यू हॅव कम होम. बरोबर. ती जी एक हे आहे ना डेफिनेशन की कमिंग होम, ती तिथे जाणवली पाहिजे. Yes. संधिवात आणि गुडघे प्रत्यारोपण करणं हे आजकाल फारच हे झालेलं आहे. हो. स्त्रियांमध्ये गुडघ्यांचा त्रास हा 40 नंतर होतोच असा झालाय की प्रत्येकाचा, आणि त्याच्यासाठी रोबोटिक सर्जरी किंवा इन्व्हेसिव्हच नी रिप्लेसमेंट करून गादी फार जीर्ण झाली आहे असं सांगितलंच जातं बऱ्याचशा जणांना. सो त्याच्यासाठी काही बेसिक तुम्ही सांगू शकता का, कारण का तुम्ही त्याच्यामध्ये पण भरपूर चिकित्सा केलेली आहे. हो, हा प्रश्न विचारल्याबद्दल मी तुझे आभार मानते. कारण हो, मी त्याच्यावरती अभ्यास केलाय. आणखीन मी एक डिव्हाइस केली टेक्निक, तर ते पण आय शुड थँक वन ऑफ माय पेशंट. एक मावशी होत्या, त्या खूप जवळच्या होत्या, म्हणजे पेशंट कम मैत्रीण टाईप्सच्या, आणि इतकं अधिकाराचं नातं होतं की त्यांना नी ट्रॅक्शन आणि नंतर नी रिप्लेसमेंट असं त्यांनी सांगितलं होतं ऑर्थोपेडिक डॉक्टरांनी की तुम्ही आयदर नी ट्रॅक्शन करून बघा आणि त्यांनी नाही फरक पडला तर वी विल गो फॉर सर्जरी. तर यांचा इतका विश्वास की नाही, मी कुठेही जाणार नाही आता, तू जे काय असेल ते तू करायचं माझ्यासाठी. म्हटलं मला नी ट्रॅक्शन येत नाही, मला माहित नाही, तू करायचंस. मग ते मी शिकले, आणि ते शिकत असताना नीचा थोडा जास्त अभ्यास केला गेला की कसं केलं पाहिजे, किती वजन लावलं पाहिजे. आणि देन समथिंग स्ट्राईक की आपण हे जर इन्कल्केट केलं, आयुर्वेदिक जानुधारा म्हणून एक उपपंचकर्म आहे, जानुधारा, जानुबस्ती, तर ते प्लस इंटरनली एनिमा किंवा बस्ती चिकित्सा, तर ह्या सगळ्यापासून आम्ही एक सिस्टम डिव्हाइस केली आहे. साधारण 8 ते 10 सेशन्स आहेत त्याचे. अगदी 1/4 पण खर्च नाही, म्हणजे तुमच्या सर्जरीचा खूपच कमी खर्च आहे या सगळ्या 8 सेशन्सचा मिळून. पण त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांग अभ्यंग, नी ट्रॅक्शन त्याच्यात इन्क्लूड केलंय. बरोबर. तुमचं वजन, तुमच्या गरजेनुसार, काय बोनची कंडिशन आहे त्यानुसार, रिजुविनेटिव्ह हर्ब्स फ्रॉम इंटरनल, आणखीन बाहेरून मग ती जानुधारा म्हणजे गुडघ्यावर गरम तेलाची धार, बरोबर, जेणेकरून ती तिथे हॉट फॉर्मेंटेशन, अस्थिधातू रिजनरेट करणं, कार्टिलेज रिजनरेशन वगैरे अशा सगळ्या गोष्टींमध्ये ह्या गोष्टी फार सुंदर रिझल्ट्स मिळत आहेत. आता मगाशी जसं आपण म्हणालो की एन्झायटी, पॅनिक अटॅक्स, डिप्रेशन, आजकाल IT फील्ड असू दे किंवा बिझनेस ऑन्टरप्रेनर्स असू दे, प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या स्टेजवरती ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अटॅक करतातच. म्हणजे तसं म्हणतात की एन्झायटीचा अटॅक येतो कितीतरी जणांना. ऍडल्ट्स आहेत, जसे आपल्या वयाचे जे माणसं आहेत, त्यांची लाईफस्टाईल इतकी स्ट्रेसफुल झाली आहे, वर्किंग आवर्स वाढवलेत, आणि आपण का हे चालवून घेतोय मला आज तागायत कळलेलं नाहीये. की पूर्वी कसं एक 9 to 5 जॉब असायचा, घरी यायचं, मग फॅमिली लाईफ. सो आपण ही लक्झरी का समजतोय? ही आपला बेसिक अधिकार का नाहीये? हा आपला मूलभूत अधिकार आहे की जर माझं आयुष्य आहे त्यातले जर 24 तास आहेत तर मला 8 तास झोप हवी, म्हणजे हवीच. मी ती तुम्हाला देणार नाही. मी तुम्हाला दिले ना माझे तास 9 ते 5, मी 1 मिनिटही त्याच्यानंतर ऑफिसमध्ये थांबणार नाही. हे आपल्याला का नाही सांगता येते, देवच जाणे. नाही. किंवा जर कोणाला असे व्याधी असतील, डिप्रेशन किंवा हे, आयुर्वेदामध्ये आपण त्याच्यासाठी काही मदत करू शकतो. बिलकुल. खूप सुंदर सुंदर वनस्पती आहेत. ब्राह्मी, शंखपुष्पी, जटामांसी, अश्वगंधा, वचा, ॲकोरस कॅलमस. तर ह्या वनस्पती, प्रत्येक वनस्पतीचं स्वतःचं एक पर्सनॅलिटी आहे. बरोबर. म्हणजे जर तू अश्वगंधा विचारलास मला, सो जे लोक मोठ्या पोस्टला आहेत, ज्यांना काही मोठे मेजर डिसिजन्स घ्यायचे असतात, तर अश्वगंधा ही हेल्प्स यू इन क्रिटिकल थिंकिंग, ॲनालिटिकल. ओके, सो इतकं त्याचा सूक्ष्म अभ्यास आहे. ब्राह्मी विल बी नर्वाइन टॉनिक, इट इज रिलॅक्सिंग. करेक्ट. तर मग जिथे तुम्हाला अँझायटी आहे तिथे तुम्ही ब्राह्मी वापरू शकता. जिथे तुम्हाला काही डिसिजन मेकिंग आहे, जिथे बूस्ट करायचं आहे तुमच्या मेमरीला किंवा थिंकिंगला, सो अशा बिलकुल याचा लाभ घ्या. ज्योतिषमती आहे जी मी सुवर्णप्राशनमध्ये वापरते. बरेच हर्ब्सपासून आम्ही ते तूप बनवतो. आणि 12 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये सुवर्णप्राशनचे ड्रॉप्स देतो पुष्य नक्षत्राला. सो त्याने तुमची धृती, स्मृती, धी म्हणजे तुमची बुद्धी, इंटेलिजन्स, धृती इज लाईक रिसोर्सफुलनेस, स्मृती इज युअर मेमरी. सो या सगळ्याचा बेस जो असतो तो वापरतो आपण लाईफ लॉंग. सो हे जर तुम्ही फाउंडेशनल इयर्स म्हणजे अप टू 12 इयर्स ऑफ युअर लाईफ इफ यू कलेक्ट मॅक्झिमम ब्रेन डेव्हलपमेंट स्किल्स, ते तुमचं फाउंडेशन आहे, ते तुम्ही लाईफ लॉंग वापरणार. बरोबर. आता जसं ब्रेन डेव्हलपमेंटबद्दल बोलत आहोत,
लहान मुलांचं 4 वर्षापर्यंत किंवा 5 वर्षापर्यंत पूर्ण वेल डेव्हलप्ड ब्रेन किंवा त्याच्यामधले सेन्सेस सगळे ऑर्गनाईज होतात असं सगळे म्हणतात. सो 5 वर्षापर्यंत लहान मुलांना असे काही बेसिक एलिमेंट्स आहेत का ज्याच्यामध्ये त्यांना वंचित न ठेवणं गरजेचं आहे, किंवा त्यांना एक ॲडिशनल, जसं तुम्ही म्हणलात पुष्प नक्षत्राच्या वेळेस सुवर्णप्राश करणं हेही एक आहे करेक्ट एलिमेंट. सो असे काही बेसिक आहेत का जे प्रत्येक घरामध्ये आपण यूज करू शकतो? दिस ऑल बिगिन्स राईट फ्रॉम प्रेग्नन्सी. सो तिथेच तुमचा ब्रेन पहिलं जो न्यूरल कॅनल आहे तिथून ब्रेन डेव्हलपमेंट होणं, सेन्सरी इम्पल्सेस जनरेट होणं. ठीक आहे. तुला थोडं करेक्ट करेन मी की त्याच्यानंतर जिथे वयाच्या 16 वर्षापर्यंत तुमची ब्रेनची पूर्ण डेव्हलपमेंट होते. 16 नंतर नवीन काय म्हणतो आपण त्याला, सिनॅप्सिस असा एक शब्द आहे की जिथे एक ब्रेन सेल दुसऱ्या ब्रेन सेलला अटॅच होतो. आपली जशी घराची इलेक्ट्रिकल वायरिंग असते, वायर असते बरोबर, तर ह्या ब्रेन सेल्सची एक कशी शृंखला बनते की ज्याच्याने तो इम्पल्स, समजा चहाचा कप आहे मी त्याला हात लावला तर एका क्षणार्धात माझ्या मेंदूला कळतं की चटका बसतोय. करेक्ट. ही जी काही कृती होते ही या सिनॅप्सिसवर अवलंबून आहे आणि हे सिनॅप्सिस वयाच्या 6व्या वर्षापर्यंत मॅक्झिमम बनवायला पाहिजेत. अच्छा. सो मोर दॅन आयुर्वेदा आय वुड सजेस्ट की ब्रेन स्टिम्युलेशन टेक्निक्स असतात. ओके. तर हे आम्ही सगळं गर्भसंस्कारमध्ये शिकवतो. आणि पूर्वी काय व्हायचं की वयाच्या 6व्या वर्षी पण मुलांना शाळेत घालायचं. आता तरी म्हणजे थोडंसं त्याची जागृती आली आहे की ह्याच्या आधी, म्हणजे असं नाही की बाळ झाल्या त्याला ABCD शिकवायला सांगतोय, नो, बट त्या बाळाचा काही गोष्टींशी संपर्क येईल, म्हणजे त्याला पक्षी दिसतील, त्याला फुलं दिसतील, त्याला वेगवेगळ्या गोष्टींना स्पर्श करता येतील, त्याला वेगवेगळ्या चवी चाखायला मिळतील अप टू 6 इयर्स. हे मॅक्झिमम तुम्ही जितकं वाढवाल तितके त्याचे फाउंडेशनल म्हणजे सिनॅप्सिस, इलेक्ट्रिकल सर्किट, ब्रेन युझिंग कपॅसिटी वाढवू शकतो. आफ्टर 16 दिस इज द फाउंडेशन. जसं मगाशी सांगितलं, वी यूज दॅट, राईट. की आता आपण दोघी म्हटलो की नाही आपण आता वाढवू आपले सिनॅप्सिस, इट्स नॉट पॉसिबल, कारण ते सिमेंटिंग झालेलं असतं ते तोपर्यंत. अच्छा. कॅन्सर आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये येऊन पोचल्या म्हणजे नॉक करतोय प्रत्येकाच्या. 4 जण राहत असेल तर एकाने त्याला अनुभवला असेल असंही होतं. वाईट परिस्थिती आली. सो हे का असं तुम्हाला वाटतं? तू स्वतः बघ, म्हणजे आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये किती केमिकल्स आपल्या पोटात जातात. बरोबर. राईट फ्रॉम मिल्क, सकाळी जे दूध आपल्याकडे येतं ते खूप ॲडल्ट्रेटेड येत आहे. त्याच्यामध्ये डिटर्जंट पासून ते फार बाहेर तर मी ऐकलंय की व्हाईटनर वगैरे वापरून त्याच्यापासून, म्हणजे मग कशाशी आपण येतोय संपर्कात, मग आपलं शरीर त्या मनाने बरंच बिचारं प्रोटेक्ट करतंय आपल्याला. केचप्स आहेत, प्रत्येक जॅम आहे, प्रत्येक गोष्ट, कुठलाही सॉस घे, तुमचं मेयोनीज घे किंवा काही ज्या चटण्या बिटण्या, तुम्ही सगळं जे काही पॅक्ड फूड वापरता त्याच्यात विदाऊट प्रिझर्वेटिव्ह ते मिळत नाही. बरोबर. तुम्ही ज्या प्रकारचे युटेन्सिल्स वापरताय वर्षानुवर्ष, बरोबर, की त्याच्याबद्दलही अवेअरनेस आपल्याकडे थोडा कमी आहे. बऱ्याचशा इटिंग हॅबिट्स रॉंग आहेत. बॉडीबद्दल अवेअरनेसच नाही आहे. मला वेळ नाही, मला पैसा कमवायचा आहे, मला शरीराचं ऐकायचं नाही, तर का नाही होऊ शकणार? बरोबर. कॅन्सर असा पटकन होत नाही. म्हणजे बरं झालं हा प्रश्न विचारलास तू. मी जीवा आयुर्वेदमध्ये कॅन्सर बरोबर स्पेशलिस्ट, तर तेव्हा थोडा त्याच्या ही वरती अभ्यास करण्याचा योग आला. तर असं समजलं की आयुर्वेदामध्ये जो षटक्रियाकाल म्हणून एक कॉन्सेप्ट आहे की कोणताही व्याधी जेव्हा तयार होतो तेव्हा त्याच्या पाठीमागे 6 स्टेजेस ऑफ डिसीज फॉर्मेशन असतात. बरोबर. तर जे कोण कॅन्सरवाले पेशंट आहेत तर त्यांचा जर आयुर्वेदिक पद्धतीने एक क्रिटिकल अनालिसिस करून की कोणत्या 6 स्टेजेसमध्ये हा गेला किंवा आत्ता या 6 स्टेजेसपैकी कुठे आहे, तर ज्या कुठल्या स्टेजला आहे तिथून रिव्हर्सल इज पॉसिबल, वी कॅन ट्राय. सो कॅन्सरला सुद्धा फुलमिनंट अगदी झाल्याच्या आधी म्हणजे लवकरच्या स्टेजेसमध्ये रिव्हर्स करता येण्याची क्षमता आयुर्वेदात आहे. म्हणजे आपण जसं म्हणालो की प्रत्येकाची लाईफस्टाईल त्याच्यासाठी नाही, पण आहार हा सगळ्यांचा वेगळा वेगळा झालेला आहे, जे अडल्ट्रेटेड झालेलं आहे प्रत्येक गोष्ट, आणि त्याचा दुरुपयोग होतो, दुष्परिणाम होतो आणि त्याच्यानंतर ते साठत चाललंय आणि आपण त्याच्याकडे बघतच नाहीये. करेक्ट. सो आहारांसारखाच आपले विचारही तसेच. सो तुम्हाला म्हणजे असा काही ऍस्पेक्ट आहे का आयुर्वेदाचा की विचारांमुळे काही जणांना हे प्रॉब्लेम फारच आवडले? आयुर्वेदामध्ये कसं वागावं याच्यासाठीचे रूल्स अँड रेग्युलेशन जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये निंदा करू नये, चोरी करू नये, दुसऱ्याबद्दल वाईट बोलू नये, तुम्ही बी ऑनेस्ट, आणि दानधर्म कसं केलं पाहिजे, कसं कंटेंटमेंट असलं पाहिजे. सो आयुर्वेदाचे बेसिक आहे की धर्म, अर्थ, काम, मोक्ष. बरोबर. मग त्यातला जो धर्म आहे तो पहिला आहे.
हां, त्याच्यासाठी एक विशिष्ट वर्ड आहे की जे तुम्ही ज्या पद्धतीची चर्या, नॉट ओनली दिनचर्या, पण तुमचं ॲज अ रायटियसनेस, तुमचे हे कसे असले पाहिजेत, कॅरेक्टरिस्टिक्स ॲज अ ह्युमन बिंग कसे असले पाहिजेत, त्याचं संपूर्ण डिटेल्ड मार्गदर्शन आपल्याला आयुर्वेद देतो. सो मग पहिला जो आपण सुरुवात केली तिथेच मी परत येते की आयुर्वेदा इज नॉट अ मेडिकल सायन्स. गोल्ड स्टेटमेंट असेल, इट्स अ लाईफ सायन्स. करेक्ट. इट्स बियॉन्ड बिग मेडिकल सायन्स. सो तिथे स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम ही टॅगलाईन पहिली येते की जर तुम्ही एखादी संस्था, एखादा कंट्री, एखादा कम्युनिटी घेतला तर त्याच्यामध्ये स्वस्थ लोकांचं पर्सेंटेज जास्त असतं. 10 लोक आजारी असतील, 90 लोक स्वस्थ आहेत, तर ते मेन आहेत ना. हो, त्यांचं रक्षण कोण करणार? बरोबर. सो त्यांना हे गाईड करणं की तुम्ही कसं तुमचं स्वास्थ्य टिकवून ठेवा, हा आमचा पहिला उद्देश आहे. उरलं समजा आजारी पडलेच, आतुरस्य व्याधी परिमोक्षणम, म्हणजे जे आजारी आहेत त्यांचे आजारपण दूर करणे किंवा निवारण करणे आणि त्यांना पुन्हा तिथे होऊ नये, ही जी कॉन्सेप्ट आयुर्वेदात आहे ही आज काळाची गरज आहे. म्हणजे अगोदर जे सांगत होते ते ऐकणं आणि आपली आयुर्वेदाची लॉग बुक घेऊन बसणं हे महत्वाचं आहे, एका तज्ञासोबत ऍटलिस्ट. बघून. एक गोष्ट काय करता येईल की समजा मी आज हेल्दी आहे, बरोबर. हां, तर मी आणि माझी फॅमिली, आमच्या घराच्या जवळ एक आयुर्वेदाचार्य आहे, तिथे गेलो आणि त्यांना जनरल विचारलं की मी आर्किटेक्ट आहे, येस, माझा नवरा अमुक अमुक करतो, माझी मुलं अशी अशी आहेत, तर आमची दिनचर्या कशी असावी, बरोबर, किंवा आम्ही काय गोष्टींची काळजी घ्यावी, द बेसिक थिंग दॅट यू कॅन गो. आज माझ्याकडे आजपर्यंत कोणी आलं नाही. हे करावं. हे करावं. ठीक आहे, तुमचे 500 रुपये जातील, काय जी काय अमाऊंट जाईल, बट तुम्हाला आजारी न पडण्याचे ते सूत्र देऊ शकतात. त्या डॉक्टरांकडे असं काहीतरी नॉलेज आहे जे खूप प्राइसलेस आहे की ज्याच्यामुळे मी माझं आरोग्य रक्षण करू शकतो. प्लस मी तर असंही म्हणेन थोडं पुढे जाऊन की मुलांनी कोणतं करिअर निवडायचं यासाठी सुद्धा तुम्ही आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला घेऊ शकता. अरे बापरे. का? कारण आपली एक एक प्रकृती असते. बरोबर. जसं की वात प्रकृतीचं मूल असेल तर सतत ते खेळकर एका ठिकाणी बसत नाही, त्याचं थोडं कॉन्सन्ट्रेशन पुअर असेल, अभ्यासात थोडा कमी हुशार असेल, पण तो मुलगा स्पोर्ट्समध्ये भारी असणार, डान्समध्ये भारी असणार, ते मूल किंवा मुलगी जिम्नॅस्टिक्समध्ये भारी असेल, कम्युनिकेशनमध्ये भारी असेल, सोशल त्याचे स्किल्स खूपच छान असतील. सो हे तुम्हाला आयुर्वेदाचार्य सांगू शकतात नाडी परीक्षा करून. अरे वा. की तुमच्या मुलाची प्रकृती ही आहे. सो समजा पित्त प्रकृतीचं बाळ आहे किंवा मुलगा आहे, की जिथे तुम्ही कोणत्या तरी गोष्टीमध्ये ते लीडरशिप रोल लीड करायचं आहे, लोकांना टीम एकत्र करायची आहे, काही कार्य करून घ्यायचे आहेत, क्रिएटिव्हिटी खूप भन्नाट असते. करेक्ट. पित्त प्रकृतीच्या लोकांची इमॅजिनेटिव्ह पॉवर अफलातून असते, त्यांची आकलन शक्ती सगळ्यात टॉपला असते. बरोबर. सो जे क्लिष्ट विषय आहेत, समजा स्पेस बीस आपण म्हणतो आहोत, की तिथे यू हॅव टू बी ब्रेव्ह, यू हॅव टू हॅव अ गुड इमॅजिनेशन, यू हॅव टू म्हणजे खूप खूप जास्त विचार करून, आणि वेगळा विषय आहे तो. सो अशा ठिकाणी तुम्ही तुमच्या मुलांना घाला. बरोबर. सो आम्हाला करिअर गायडन्ससाठी एक पूर्ण टीम आली होती, ज्याच्यामध्ये आमचे इंटेलेक्च्युअल टेस्ट घेतल्या होत्या रिटन फॉर्मॅटमध्ये, ऍप्टिट्यूड टेस्ट. सो त्याच्यामध्ये ब्रेन मॅपिंग आणि बाकीच्या गोष्टींचा पण इन्व्हॉल्वमेंट होती. पण हा कॉन्सेप्ट कधी आलाच नव्हता की आयुर्वेदिक फक्त नाडी परीक्षण करून आपण. हा कॉन्सेप्ट मला कधी आला की जेव्हा माझ्याकडे आता पेशंट येतात, त्यांची मुलं असतात, आयांची तक्रार असते, तेव्हा माझा मुलगा बसत असे एका जागी बसून खात नाही, मग मी म्हणतो तो वात प्रकृतीचा आहे, बरोबर, तसाच वागणार आहे, तुम्ही त्याची काळजी सोडून द्या. किंवा बाळ पण असतात ना छोटे छोटे, तर मग काही काही बाळ अशी पोपसी असतात थोडे, काही काही एकदम नाही म्हणजे नाहीच वाढणार, त्यांचे ऍक्टिव्हनेस, चेअरफुलनेस, इटिंग हॅबिट्स आर व्हेरी गुड. सो मग काळजी करायचं कारण नाहीये, ती त्याची चण आहे, त्याचं नॅचरल हे आहे, तर तुम्ही उगाच त्याला जाड करायचा प्रयत्न करू नका. हे कॉन्व्हर्सेशन व्हायला हवं म्हणजे घरांमध्ये, की तुझा वाचा प्रकृतीचा आहे. मध्ये पण मी सांगते की तुझा नवरा, ती म्हणते हा आळशीच आहे आणि खूप तो कफवाला आहे. सो हे जे अंडरस्टँडिंग व्हाय नॉट एनीबडी समबडी कॅन डू मॅरेज काउन्सिलिंग प्रकृती. आहारामध्ये अशी कुठली गोष्ट जी रोज घ्यायलाच हवी? हो, रोजची. मी तर माझंच सांगेन, आवळा. आवळा ज्यूस इज समथिंग की जो सगळ्या प्रकृतींना चालतो. सो अशी कुठली गोष्ट म्हणजे कुठली सवय जी तुम्ही रेकमेंडच करत नाही रोजच्या जीवनामध्ये? करू नका, अजिबात नाही करा. इज नॉट रेकमेंडेड ॲट ऑल लाईफमध्ये. कमी झोपणे असं म्हणू शकेन. बिगेस्ट मिथ ऑफ आयुर्वेदा? की आयुर्वेदा स्लो ऍक्टिंग आहे. फूड आयटम टू रिमूव्ह फ्रॉम युअर डेली डाएट किंवा रिफाइंड फ्लोअर.
अगदीच बंद करून टाकायला हरकत नाही वापरायचं, म्हणजे काहीच गरज नाही त्याची. आणि कुठली एक मॉर्निंग रिच्युअल असेल, म्हणजे सकाळपासून कुठली पहिली गोष्ट असेल जी करणं तुम्ही सजेस्ट कराल प्रत्येकाला? उठून नमस्कार करणं पृथ्वीला, धरणीला, आणखीन म्हणजे मातीशी मग आपण बोललो तसं स्वतःचा संपर्क आणणं माती. बरोबर. आणि तुमच्यासाठी आयुर्वेदा इन वन वर्ड इफ इट इज पॉसिबल? लाईफ सायन्स. करेक्ट. इन वन मिनिट. सो इंडियन किचन्समध्ये साधारणपणे कुठली एक गोष्ट जी आहे जी तुम्ही रेकमेंड नाही करत किचनमध्ये असावी असं? नॉनस्टिक कुकवेअर, त्याच्याबद्दल थोडा अवेअरनेस येण्याची गरज आहे. कारण त्याचं जे टेफ्लॉन कोटिंग आहे त्याच्यामुळे फारच त्रास होतो आपल्याला. हे जाणवत नाही कारण आपण वर्षानुवर्ष एखादी गोष्ट करतो, सवयीचं झालेलं असतं. सो यू नीड टू ब्रेक दॅट. डॉक्टर हे आपल्याला मदत करण्यासाठी असतात आणि त्यांच्यामुळे आपली लाईफस्टाईल कशी काय आपण इम्प्रूव्ह करू शकतो ह्याच्यावरती आपण फोकस करायला हवा. सो आज आपल्यासोबत अस्मिता मॅम होत्या. थँक्यू सो मच जॉईन करण्यासाठी. खूप वेगळ्या पद्धतीने आयुर्वेदाचे आज कॉन्सेप्ट माझ्याबरोबर क्लिअर केलेत तुम्ही. वरून आर्किटेक्चरल पर्स्पेक्टिव्हनुसार घर कसं असावं आणि खूप बेसिक डिटेल्स जे आम्ही प्रत्येक जागी ॲड करू शकतो त्याचाही मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. वी आर सो थँकफुल. आय एम थँकफुल की ही अपॉर्च्युनिटी तुम्ही दिली इथे येऊन शेअर करण्याची. सो हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर कळवा. सो द मोनिका सुर्वे शो हा तुम्हाला कसा वाटला आणि आपला पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. भरपूर लोकांपर्यंत प्रसार करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात. बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबातही विसरू नका. थँक्यू.